मस्त उन्हाळ्याच्या दिवसामध्ये असं थंड थंड आईस्क्रीम जर घरी कोणी खायला दिलं तर वाह, क्या बात है. इतकं छान असं हे आईस्क्रीम झालेलं आहे. आपण याला राजभोग आईस्क्रीम म्हणू शकतो, मावा आईस्क्रीमसुद्धा म्हणू शकतो आणि अगदी बेसिक साहित्यात बनतं. चला तर लगेच रेसिपीला सुरुवात करूया. मी इथे अर्धा लिटर फुल फॅट मिल्क घेतलेलं आहे. इथे आपल्याला म्हशीचंच दूध वापरायचं आहे. तुम्ही इथे तापवलेलं सुद्धा वापरू शकता किंवा बिना तापवलेलं फुल फॅट मिल्कसुद्धा वापरू शकता. मी हे तापवलेलं दूध घेतलेलं आहे. नंतर त्यामध्ये मी इथे एक पाव वाटी साधारणतः मिल्क पावडर टाकून घेतलेला आहे. एक मोठा चमचा पोहे खायचं जर म्हणत असाल तर एक मोठा चमचा असा कॉर्नफ्लोअर टाकून घेतलेला आहे आणि 1 टेबलस्पूनमध्ये घ्यायचं असेल तर 1 टेबलस्पून. त्यानंतर थंड दुधामध्येच मी इथे अर्धी वाटी साखरसुद्धा टाकून घेतलेली आहे. हे सर्व साहित्य दूध न तापवताच आपल्याला इथे थंड दुधामध्येच अगदी छान असं मिक्स करून घ्यायचं आहे. त्यामध्ये कुठल्याही गुठळ्या राहता कामा नये. एकदा हे दूध सर्व छान असं मिक्स झालं, त्यातल्या गुठळ्या सगळ्या निघून गेल्या की आपल्याला हे दूध जे आहे हे तापवायला ठेवायचं आहे. व्हिडिओ स्किप न करता अगदी शेवटपर्यंत बघा. दुधाला इथे छान असं उकळ्या येऊ द्यायच्या, म्हणजे हळूहळू दूध जे आहे ते आपलं इथे घट्ट होत जाईल. खूप टेस्टी असं हे आईस्क्रीम आहे. त्याहीपेक्षा म्हणजे अगदी अर्धा लिटर दुधामध्ये जवळपास 1 लिटर 1 ते सव्वा लिटर आपल्या इथे आईस्क्रीम बनवून तयार होतं. दुधाला उकळी आल्यानंतर दूध जे आहे हे आपल्याला कंटिन्यूअस ढवळायचं आहे. म्हणजे तुम्ही जर इथे नॉनस्टिक पॅन वापरत नसाल, दुसरं कुठलंही भांडं वापरत असाल तर तळाशी लागण्याची शक्यता जास्त असते, कारण आपण त्यामध्ये जे आहे हे कॉर्नफ्लोअर टाकलेलं आहे. त्यामुळे हे दूध जे आहे हे घट्ट होईपर्यंत जवळपास आपल्याला हे मिश्रण हलवत राहायचं आहे आणि याला फार ते फार 7 ते 10 मिनटं इतकाच वेळ लागतो. छान असं हे तुम्ही बघू शकता. इथे दुधाची कन्सिस्टन्सी जी आहे ती आता हळूहळू बदलायला सुरुवात झालेली आहे. दूध हे छान असं घट्ट व्हायला लागलेलं आहे. या रेसिपीसाठी आपल्याला दूध आटवण्याची सुद्धा गरज नाही आहे. कॉर्नफ्लोअर टाकल्यामुळे दूध जे आहे ते आपोआपच इथे छान असं घट्ट होतं. दूध व्यवस्थित इथे घट्ट झालेलं आहे. आता या दुधामध्येच गरम असतानाच मी यामध्ये अर्धी वाटी मावा घेतलेला आहे. हा रेडीमेड मावा आहे, जो फ्रोझन मावा मिळतो अमूलचा, तो मी इथे वापरलेला आहे. तुम्ही कुठलाही इथे मावा वापरू शकता. घरीसुद्धा मावा बनवू शकता दूध आटवून, किंवा तुम्ही बाहेरचे रेडीमेडसुद्धा आणू शकता. यामध्येच मी हा मावा जो आहे तो छान असा इथे फोडून घेते, मिक्स करून घेते. दूध गरम असल्यामुळे मावा जो आहे तो इथे मेल्ट व्हायला किंवा मिक्स व्हायला इथे अजिबात वेळ लागणार नाही. ते थोडा मी आधी सुरुवातीला फोडून घेते आहे. अगदी 2 ते 3 मिनिटामध्ये मावा जो आहे तो आपल्या यामध्ये छान असा एकजीव होऊन जाईल. खरं तर हे जे केशर जे आहे हे मी अगदी दूध तापवायला जेव्हा ठेवलं तेव्हाच टाकायला हवं होतं, पण मी आज नेमकी विसरली. त्यामुळे मी शेवटी इथे जे आहे ते आता थोडं केशर टाकून घेतलेलं आहे. पण तुम्ही मात्र हे दूध उकळतानाच जर केशर टाकलं तर दुधाला खूप छान असा रंग येतो, म्हणजे केशराचा रंग हा पूर्णपणे त्यामध्ये उतरतो. तर सगळ्यात शेवटी मी आता केशरसुद्धा टाकून घेतलेलं आहे आणि या स्टेजला मी आता जे आहे गॅस बंद केलेला आहे. आणि हे जे मिश्रण आहे हे मी रूम टेम्परेचरवर जवळपास पूर्ण थंड होऊ दिलेलं आहे. त्यानंतर हे जे आहे आपल्याला एका भांड्यामध्ये काढून जवळपास हे मिश्रण फ्रीजमध्ये आपल्याला 1 तास इथे पूर्ण हे थंड करायला ठेवायचं आहे. म्हणजे आईस्क्रीम बनवताना हे मिश्रण आपल्याला पूर्ण चिल्ड पाहिजे आहे. त्यानंतर मी इथे घेतलेलं आहे अर्धा कप जे आहे हे व्हिप घेतलेलं आहे. म्हणजे केकसाठी जे आपण व्हिप वापरतो ते घेतलेलं आहे आणि छान असं व्हिप करून घेतलेलं आहे. मी याला तुम्हाला इथे एक ऑप्शनल सांगते आहे की तुमच्याकडे जर व्हिप नसेल, तुम्ही जर केक बनवत नसाल, तर बाजारामध्ये फ्रेश क्रीम मिळतं. कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. फक्त अमूलचं जे आहे ते सगळीकडे इझिली अवेलेबल असल्यामुळे मी इथे अमूल रेफर करत आहे. अदरवाईज तुम्ही कुठल्याही कंपनीचं वापरू शकता. ते फ्रेश क्रीमसुद्धा वापरू शकता व्हिप ऐवजी. तर व्हिप मी छान असं व्हिप करून घेतलेलं आहे आणि मावा कॉर्नफ्लोअर टाकून आपण जे दुधाचं मिश्रण बनवून घेतलं होतं ते सुद्धा अगदी व्यवस्थित थंड झालेलं आहे. खूप छान अगदी रबडीसारखं झालेलं आहे. आता हे जे आपलं रबडीसारखं जे तयार झालेलं दूध आहे किंवा मिक्सचर आहे हे आपल्याला या व्हिप क्रीममध्ये टाकून परत हे जे मिश्रण आहे हे आपल्याला छान असं बीट करून घ्यायचं आहे, जेणेकरून त्यामध्ये ज्या काही गुठळ्या असतील मावाच्या वगैरे किंवा त्याला वरून साय आली असेल, मलाई पकडली असेल, तर हे छान असं आपण बीट केल्यानंतर अगदी एकजीव होईल. तुम्ही बघू शकता हे मिश्रण जे आहे बीट केल्यानंतर अगदी मस्त एकजीव झालेलं आहे. त्यानंतर यामध्ये मी थोडं इथे चॉप केलेले ड्रायफ्रूट्स टाकते. मिक्स ड्रायफ्रूट्स आहे, काजू, बदाम आणि पिस्ता घेतलेले आहेत मी. तिन्हीही टाकून घेतलेले आहे. राजभोग आईस्क्रीममध्ये ड्रायफ्रूटसुद्धा आलेच, म्हणून मी ते थोडे ड्रायफ्रूटसुद्धा टाकून घेतलेले आहे. तर हे मिश्रण जे आहे हे आपल्याला कुठल्याही एअरटाईट डब्यामध्ये छान असं 8 ते 9 तासासाठी सेट होण्याकरता फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं आहे. मी वरूनसुद्धा थोडे ते ड्रायफ्रूट्स टाकून घेतलेलं आहे आणि तुम्ही कुठलाही डबा वापरा, त्याला वरून प्लास्टिक किंवा तुम्ही ॲल्युमिनियम फॉईल लावू शकता, जेणेकरून त्यामध्ये आतमध्ये बर्फ पकडणार नाही. मी इथे क्लिंग रॅप लावून घेतलेला आहे आणि डबा छान असा इथे 8-9 तासासाठी फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवून दिलेला आहे. चला तर आता आपण दुसऱ्या दिवशी बघूया आईस्क्रीम कसं सेट झालं आहे ते. पण डबा इथे मी तुम्हाला काढून दाखवते आहे फ्रीजमधून.
खूप छान असं आईस्क्रीम सेट झालेलं आहे, अगदी मस्त. आणि त्यामध्ये आईस क्रिस्टलसुद्धा अजिबात झालेले नाही आहे. आणि टेस्ट तर खरंच अप्रतिम होती. बाहेरून आईस्क्रीम विकत आणण्यापेक्षा घरच्या घरी तुम्हीसुद्धा असं आईस्क्रीम एकदा नक्की ट्राय करून बघा. खूप छान लागतं चवीला, कमी खर्चातसुद्धा बनतं. व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून सांगायला अजिबात विसरू नका. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला सुद्धा विसरू नका. छान मी असं हे स्कूप आउट करून घेतलेलं आहे एका डिशमध्ये. मस्त असं आईस्क्रीम तयार झालेलं आहे. त्याला मी वरून थोडं पिस्त्याचे कापणी गार्निशसुद्धा करून घेणार आहे. मावा असल्यामुळे त्याची टेस्ट खरंच खूप छान लागते. तर असं हे आपलं इथे आईस्क्रीम तयार झालेलं आहे. चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या व्हिडिओमध्ये एका नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.